जालना महापालिकेत पहिला महापौर होण्याचा मान हा महिलेला मिळाला आहे। आज निघालेल्या आरक्षण सोडतीमध्ये जालन्याचे महापौरपद हे अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झालं आहे। नगरपालिकेनंतर महापालिकेत रूपांतर झालेल्या पहिल्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने 41 नगरसेवक निवडून आणत बहुमतासह या ठिकाणी सत्ता मिळवली आहे। आता महापालिकेच्या पहिला महिला महापौर कोण होणार आणि भाजपाकडून कोणाची नावं या ठिकाणी चर्चेत आहे हे या व्हिडिओतून पाहूया। नमस्कार, मी ज्ञानेश आणि आपण पाहतात डीसी मराठी। जालना महापालिकेत भाजपकडून 4 अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या महिला नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत। रीमा खरात, वंदना मग्र आणि रूपा कोळी हे या माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये ज्यावेळेस प्रवेश केला होता त्यांच्यासोबत त्या आल्या होत्या। त्यामुळे या तिघांपैकी कोणाची महापौरपदी वर्णी लागणार की मग दानवे गटाच्या श्रद्धा साळवे बाजी मारतात हे पाहावं लागेल। जालना महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात कैलास गोरंट्याल यांची या ठिकाणी महत्त्वाची भूमिका ठरली होती। पक्षात प्रवेश केल्यापासून कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेसोबत युती नको अशीच भूमिका या ठिकाणी घेतली होती। शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेला ताटकाळून नंतर युती तोडण्याची रणनीती सुद्धा त्याचाच एक भाग होता अशी चर्चा त्यावेळी सुरू होती। महापालिकेत सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैलास गोरंट्याल यांचे फोन करून अभिनंदनही केलं होतं। कैलास भाऊ, तुमच्या सांगण्यावरून युती तोडली आणि तुम्ही शब्द खरा करून दाखवला अशी शाब्बासकीच मुख्यमंत्र्यांनी कैलास गोरंट्याल यांना दिली होती। एकूणच जालना महापालिकेतील भाजपच्या विजयावरती कैलास गोरंट्याल यांचा या ठिकाणी प्रभाव दिसून आला होता। त्यामुळे पहिल्या महापौर पदासाठी गोरंट्याल यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि निवडून आलेल्या नगरसेवकांची वर्णी लागणार याची अधिक शक्यता असल्याचं बोललं या ठिकाणी जाते। महानगरपालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय झाल्यानंतर भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, महानगर प्रमुख भास्कर दानवे यांच्या भूमिका या ठिकाणी महत्त्वाच्या होत्या। भास्कर दानवे यांच्या पत्नी यांच्यासह कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी व मुलगा हे देखील या ठिकाणी निवडून आले आहेत। परंतु आरक्षण एसटी महिलेसाठी असल्यानं गोरंट्याल यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून भाजप सोबत आलेल्या 4 महिला नगरसेवकांपैकी एकीची वर्णी लागण्याचं कैलास गोरंट्याल यांचा प्रयत्न असणार आहे। असं झालं तर नगरपालिकेप्रमाणे महानगरपालिकेतही कैलास गोरंट्याल यांचंच वर्चस्व राहील असं या ठिकाणी दिसतंय। त्यामुळे आता गोरंट्याल गटाच्या कोणत्या महिला नगरसेवकाची महापौरपदी वर्णी लागणार हे या ठिकाणी पाहावं लागेल।